मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस होतोय। रात्रीपासूनच मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। दादर त्याचबरोबर सायन सर्कल या परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचा खोळंबा झालेला आहे। मुंबई आणि उपनगरांमधली ही दृश्य या परिसरामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस होतोय। पहाटेपासून पावसाचा जोर आणखी वाढलाय। अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। रस्त्यांवर सुद्धा पाणी झालेलं आहे। त्याचबरोबर रेल्वे रुळांवर सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि याचा फटका वाहतुकीला बसलेला आहे। त्याचबरोबर किंग सर्कल, सायन आणि दादर इथल्या सखल भागांमध्ये नेहमीप्रमाणेच आपल्याला पाणी साचलेलं दिसतंय। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, पुढचे 3 तास अतिशय महत्त्वाचे आहेत। जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। काय सद्यस्थिती आहे? नक्की श्वेता, सध्या मुंबईला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे आणि अर्थात पुढील काही तास हे मुंबईसाठी आणि उपनगरासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। मागील काही तासांपासून पडत असलेल्या पावसामुळे मुंबईचा वेग काहीसा कमी झालेला आहे। एकीकडे पावसाचा जोर वाढला की दुसरीकडे आपल्याला मुंबई काहीशी थांबताना पाहायला मिळते। सध्या मी उपस्थित आहे किंग सर्कल या परिसरामध्ये। किंग सर्कलमध्ये आपण नेहमीच पाहतो की मोठ्या प्रमाणात पाणी साचतं सखल भागामध्ये आणि त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी अर्थात महानगरपालिकेचे कर्मचारी, वाहतूक पोलीस या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि मुंबईकरांना कोणताही त्रास होणार नाही किंवा वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। ही दृश्य आहे किंग सर्कल या भागातली आणि सकाळपासूनच खरं तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र निर्माण झालेलं होतं, कारण पाणी साचल्यामुळे ठिकठिकाणी गाड्या बंद पडलेल्या होत्या आणि आतासुद्धा तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे। ठाण्याकडे जाणारी ही लेन आहे जिथून सध्या आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवतोय। मोठे जे वाहनं आहेत, मोठी अवजड जी वाहनं आहेत ती बंद पडलेली आहे। या भागामध्ये पाण्याची पातळी वाढल्यानंतर इंजिनमध्ये पाणी गेल्याने काही वाहनं बंद पडल्यामुळे सध्या वाहतूक कोंडीचा सामना काही मुंबईकरांना करावा लागतोय। खरं तर मागील काही तासांपासून पाण्याचा निचरा करण्यासाठी दोन्ही लेनवर पाण्याचा निचरा करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पंपाच्या सहाय्यानं पाण्याचा निचरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र पावसाचा जोर कायम असल्यामुळे एकीकडे पंप झपाट्याने पाणी कमी होत असताना दुसरीकडे पाण्याचा जोर तसाच कायम असल्याने इकडची जी परिस्थिती आहे ती काही आपल्याला कमी होताना पाहायला मिळत नाही। आता फक्त सायन या भागातलीच नाही तर चेंबूर, मानखुर्द, दादर या भागामध्ये सध्या पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मग कुर्लामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचतं, त्यामुळे मुंबईचा वेग जो आहे तो मागील काही तासांपासून कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आता हवामान विभागाने पुढील काही तास मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत असा अंदाज व्यक्त केलेला आहे। त्यामुळे जे घराबाहेर आता नागरिक पडतील पीक आवरमध्ये त्यांना आता त्यांची दयनीय अवस्था होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता प्रशासनाकडनं सुद्धा नागरिकांना आवाहन करण्यात येते की जर गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरात थांबा। मात्र ज्यांना आता कार्यालयात जायचं आहे, जे घराबाहेर पडलेत त्यांची मात्र आता दयनीय अवस्था होताना आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे रस्ते वाहतुकीवरती याचा मोठा परिणाम झालेला असताना मुंबईची लाईफलाईन जी सकाळपासून खोळंबलेली आहे तिन्ही मार्गावरती सध्या काही मिनिटं उशिराने रेल्वे वाहतूक सुरू असल्यामुळे याचा फटका आता मुंबईकरांना, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसताना पाहतोय आपण। अगदी सीमा, आपण असंच या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।